हॅलो व्ह्यूअर्स, कसे आहात आपण? झाली आपली दिवाळी. आता आपल्याला कामाला लागले पाहिजे. आज मी एकदम ब्रँड न्यू आणि सुंदर इंटरेस्टिंग असा एक विषय घेऊन आले आहे. विषयाचं नाव आहे आळस, एक मूक औषध. हे शरीराला हानी पोहोचवत नाही म्हणून आपल्याला भीती वाटत नाही, पण ज्याप्रमाणे व्यसन हळूहळू माणसाला आतून खाऊन टाकते, त्याचप्रमाणे आळस देखील आपली स्वप्ने आणि वेळ आणि क्षमता शांतपणे गिळंकृत करतो. सुरुवातीला आपण विचार करतो की आज थोडी विश्रांती घेऊया, मग दिवस निघून जातो विचार करून की आपण हे नंतर करू शकतो, ते नंतर करूया. एक दिवस आपण पाहतो, एक दिवस नाही तर चक्क एक महिना उलटून गेला, तरीही आपण एकाच ठिकाणी उभे आहोत. आपण काहीही सुरू केलेले नाही. आळस तुम्हाला एकाच वेळी कधीच मारत नाही, तर तुम्हाला हळूहळू मागे खेचतं. जेणेकरून तुम्हाला कळत नाही की तुम्ही प्रत्यक्षात हरवत आहात. म्हणून लक्षात ठेवा, जसे व्यसन लोकांना नष्ट करते, तसेच आळसही जीवनाच्या शक्यता नष्ट करते. जर तुम्हाला स्वतःचे रक्षण करायचे असेल तर आळसावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण दोघेही म्हणजे व्यसन आणि आळस हळूहळू लोकांना नष्ट करतात. फरक फक्त एवढाच आहे की आपण एकाला घाबरतो आणि दुसऱ्याला महत्त्व देत नाही. जर आपल्याला आळसावर मात करायची असेल तर त्यासाठी काय करायचे, कशी उपाययोजना करायची किंवा आळसाला कसे हरवायचे, यासाठी आपण पुढील व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.